हॅलो फ्रेंड, रुक्मिणी वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पालकचे परोठे कसे बनवतात ते मी दाखवत आहे तुम्हाला। पालकचे परोठे बनवण्यासाठी आपल्याला पालक लागेल। पालक मी चांगली स्वच्छ धुवून कढईमध्ये आता बॉईल करायला ठेवणार आहे। त्यात आता थोडं पाणी टाकून बॉईल करायला गॅसवर ठेवेल। आता पाणी टाकून बॉईल करायला ठेवलं। आता थोडंसं मीठ टाकायचं। मीठ टाकायचं आणि ते मीठ मिक्स होईल असं म्हणून थोडं हलवायचं। पालकचा हिरवा कलर येईपर्यंत त्याला बॉईल करायचं। आता तुम्ही बघू शकता की हिरवा कलर त्याला येत चालला आहे आणि अजून आता 5 मिनिटं आपण तसंच बॉईल करायला ठेवू आणि मग नंतर एका ताटामध्ये काढू। आता पालकामध्ये बॉईल यायला लागला आहे कढईमध्ये। आता पालक आपला चांगल्यापैकी शिजला आहे। आता गॅस मी बंद करते आणि एका ताटामध्ये हा पालक काढून घेते। आता एका ताटामध्ये मी हे काढून बर्फाच्या पाण्यामध्ये म्हणजे बर्फामध्ये पालक हे करायला ठेवले, थंड व्हायला ठेवले। त्यामुळे काय होतं, पालकाचा कलर असाच हिरवा राहतो परोठ्यामध्ये, म्हणून बर्फाच्या पाण्यामध्ये त्याला थंड व्हायला ठेवायचं। व थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये पिसायचं। आता हे थंड व्हायला ठेवलं आहे। आता पालक आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले, थंड झाली आहे। बघा तुम्ही आता हिरवा कलर कसा आला, ते बर्फाच्या पाण्यात ठेवल्यामुळे त्याचा हिरवा कलर तसाच राहिला आहे। आता ह्याच्यात मी मिरच्या टाकल्या, थोडंसं हिंग, जिरं 2 चमचे, मीठ चवीनुसार थोडंसं, तर ओवा मॅश करून टाकायचा, चांगल्यापैकी मॅश करायचा आणि ह्याच्यात टाकायचा। मिक्सर पिसून घ्यायचं। आपण हे पालक पिसून घ्यायची, याची पेस्ट बनवायची। पिसण्याच्या अगोदर थोडं अद्रक लसूण पेस्ट पण टाकायची। आता तुम्ही बघू शकता मिक्सरमधून पिसल्यानंतर ह्याचा कसा हिरवा कलर आला आहे, कारण ते बर्फाच्या पाण्यात ठेवल्यामुळे त्याचा हिरवा कलर तसंच राहिला आहे। आता आपण पालक गव्हाच्या पिठात मळून घ्यायचं आहे। जेवढे पालक आहे तेवढंच पीठ घ्यायचं गव्हाचं आणि त्यानुसार हे करायचं। पालक आता आपण परातीमध्ये काढून घेतलं। आता ह्याच्यात गव्हाचं पीठ टाकून मळून घ्यायचं। आता हे पीठ घेऊन पालक मिक्स केले। आता चवीनुसार मीठ टाकायचं। मीठ टाकलं। आता हे सगळं जे पालक आपण ह्याच्यात टाकली आहे पेस्ट, ती सगळी ह्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायची। ह्याच्याच आपण पालकाच्या पुऱ्या पण करू शकतो। सगळं मिक्स करून घ्यायचं। जे पालकाची आपण पेस्ट टाकली आहे ह्या पिठामध्ये, सगळ्या चारी साईडने मिक्स करून घ्यायची। त्या मिक्सरच्या भांड्यात आपण जे पिसलंय पालक, त्यामध्ये मी थोडं पाणी टाकून तेच पाणी मी पालकाचं पीठ मळायला घेणार आहे। हळूहळू थोडं थोडं टाकायचं, तर मिक्स करून घ्यायचं। आता असं पीठ मळून घेतलं। आता थोडंसं तेल टाकून थोडं त्याला मुलायम करायचं। तेल घेतलं आणि आता ते तेलामध्ये थोडं पीठ मिक्स करून हे पीठ मळून मुलायम करायचं। अशा प्रकारे आपलं पीठ मळून झालं आहे पालकाच्या परोठ्याचं। ह्याला आता 10 मिनटं रेस्ट करायला ठेवू, झाकून ठेवू म्हणजे, आणि 10 मिनटांनी याचे गरमागरम परोठे करू। आता 10 मिनटं झाले, आपलं पीठ चांगल्यापैकी हे झालं आहे, मऊ झालं आहे। आता आपण परोठे लाटायला घ्यायचे। त्यासाठी मी गॅसवर तवा गरम व्हायला ठेवला आहे आणि आता आपण परोठे लाटू। गोळा करून घेतला आणि याचा तो आपण थोडासा पिठामध्ये
हे करून लाटून घ्यायचं. आता आपण असं लाटून घेतलं आणि आता त्यामध्ये मध्ये तेल लावायचं. जसं आपण चपाती लाटून घेतो तसंच घ्यायचं. जास्त बारीक पण नाही, जाड पण नाही, असे लाटायचं. त्याचा असे फोल्ड करायचं. ह्याला घडीची म्हणतात, पोळी. हे करून घ्यायचं. थोडंसं पिठामध्ये हे करून लाटून घ्यायचं. हे बघा कसा फुगला चारही साईडने इक्वली लाटल्यामुळे. असं प्रेस करून करून त्याला भाजायचं असंच थोडं. आणि गॅसचं फ्लेम मीडियम ठेवायचं. जास्त तुम्ही हाय केलं तर ते परोठा असा करपल्यासारखा हे येईल. स्लो गॅसवर असं खरपूस भाजून घ्यायचा. थोडंसं तूप लावते दोन्ही साईडने. तुम्ही तेल पण लावू शकता, पण मी तूप लावते. तूप चारी साईडने असं हे करून घ्यायचं आणि थोडंसं मॅश असं दाबायचं. आता आपण परोठा एका ताटामध्ये काढू. दह्याबरोबर हा परोठा तुम्ही दह्याबरोबर किंवा शेंगदाण्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता. तुम्हाला जर शेंगदाणा चटणीची रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही रुक्मिणी वर्ल्डमध्ये जावा. तुम्हाला शेंगदाण्याची रेसिपी भेटेल तुम्हाला. अशीच आपण इथं दुसरे परोठे करून घ्यायचे. जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा रुक्मिणी वर्ल्डमध्ये.